छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर आता कडक कारवाई होणार आहे। 31 डिसेंबर 2020 पूर्वीची विनापरवाना बांधकामे नियमित करण्यासाठी 31 जुलैपर्यंत तब्बल 90% सवलत देण्यात आली आहे। त्यानंतर कोणताही मुदतवाढ मिळणार नसल्याने विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे। सीएसएमआरडीच्या आढावा बैठकीत आयुक्त जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत 31 डिसेंबर 2020 नंतरची अनधिकृत बांधकामे हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले। 31 जुलैपर्यंत बेटरमेंट चार्जेसवर 90% सवलत असून 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दरम्यान 50% सवलत राहील। त्यानंतर पूर्ण शुल्क आकारला जाणार आहे। तसेच अनधिकृत प्लॉटिंग पासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं। ई ऑफिस प्रणाली 1 ऑक्टोबर पासून करण्याचे निर्देश देतानाच अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी निवृत्त सैनिकांचे विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले। औद्योगिक विकास, महिलांसाठी रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य देण्याबाबतही बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। छत्रपती संभाजीनगर महानगर प्राधिकरण समितीच्या हद्दीमध्ये जे अनधिकृत विकास झालेले आहे त्यामध्ये शासनाने गुंठेवारीमध्ये 90% सूट दिलेली आहे। त्याच्या शेवटच्या तारीख जुलै 31 तारीख आहे आणि आतापर्यंत निम्म्याहून जास्त लोक या योजनेचा फायदा घेतलेले आहे। आता शेवटचा 7 दिवस आहे, या योजनेचा फायदा घ्यावा। या योजनेचा मुदतवाढ मिळणार नाही आणि यानंतर थेट 50% रक्कम भरावा लागतो। त्यामुळे आज फक्त 10% रक्कम भरून आपल्या अनधिकृत झालेला औद्योगिक असेल, रहिवासी असेल, कमर्शियल असेल, या सर्व विकास नियमानुकूल होणार आहे। मुदतवाढ मिळणार नाही। त्यामुळे अजून 7 दिवस आहे, त्याचा फायदा घ्यावा असे मी नम्र आवाहन करतो। नमस्कार।